हॅलो. आज आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन या चॅप्टरमधला जो शेवटचा बीट आहे, अँगल बिटवीन लाईन्स प्रेझेंटेड बाय ax² + 2hxy + by² इक्वल टू 0, हा शेवटचा बीट आहे. यानंतरचा आणखीन एक बीट होता, तो आता यामध्ये म्हणजे यावर्षी तो बीट कमी केलेला आहे, म्हणून हा आपला शेवटचा बीट अँगल बिटवीन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ax² + 2hxy + by² इक्वल टू 0. आता यापूर्वी आपण होमोजेनियस इक्वेशन बघितलेलं आहे, ax² + 2hxy + by² इक्वल टू 0. त्यानंतर त्यामध्ये दोन व्हॅल्यूज आपण काढलेल्या होत्या. जर m1 आणि m2 हे जर रूट्स असतील, स्लोप्स असतील, तर m1 + m2 ची किंमत आपण काढली होती -2h/b आणि m1 × m2 ची किंमत काढली होती a/b. आता m1 × m2 यापूर्वी देखील आपण बघितलेलं आहे. तर कुठलेही दोन लाईन्स एकमेकांना जर परपेंडिक्युलर असतील तर त्यावेळेस त्यांच्या स्लोप्सच्या गुणाकारावर काय असतो -1. मग समजा m1 आणि m2 हे जर दोन लाईन्सचे स्लोप्स असतील आणि ते दोन्ही लाईन्स एकमेकांना जर परपेंडिक्युलर असतील तर त्यावेळेस काय असतो m1 × m2 इज इक्वल टू काय असतो तो -1. इफ टू लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन the product of their slopes is equal to -1. त्यानुसार m1 × m2 is equal to -1. मग m1 × m2 ची किंमत आपण काढलेली आहे, ती आहे a/b. म्हणजेच याचा अर्थ काय आला, a/b इज इक्वल टू -1. दॅट इज इक्वल टू a/b इज इक्वल टू -1. हा सॉल्व केल्यानंतर a इज इक्वल टू -b, म्हणजेच हा काही a + b इज इक्वल टू 0. म्हणजेच कुठलेही दोन लाईन्स हे जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर अशा वेळेस a + b इज इक्वल टू 0 असतो. आता यामध्ये a म्हणजेच काय, दॅट इज a इज द कोइफिशियंट ऑफ x². तो काय x² कोइफिशियंट आहे. a म्हणजेच काय x² कोइफिशियंट आणि b म्हणजेच काय y² कोइफिशियंट. दॅट इज a इज कोइफिशियंट ऑफ x² आणि b म्हणजे काय असतो, दॅट इज कोइफिशियंट ऑफ y². म्हणजेच जर कुठलेही दोन लाईन्स एकमेकांना जर परपेंडिक्युलर असतील तर अशा वेळेस x² कोइफिशियंट प्लस y² कोइफिशियंट त्याबरोबर काय असतो 0. म्हणून द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ax² + 2hxy + by² इक्वल टू 0 आर परपेंडिक्युलर टू इच अदर इफ a + b इक्वल टू 0, where a is the coefficient of x² and b is the coefficient of y². That is the sum of coefficient of x² and coefficient of y² इक्वल टू 0. आणि याच्या वेगळा इफ लाईन्स आर नॉट परपेंडिक्युलर, म्हणजे दिलेल्या दोन्ही लाईन्स एकमेकांना जर परपेंडिक्युलर नसतील तर अशा केसेसमध्ये टू इच अदर देन द ॲक्यूट अँगल बिटवीन दॅम कॅन बी ऑब्टेन्ड बाय युजिंग फॉलोइंग फॉर्म्युला किंवा फॉलोइंग थेरम. एकमेकांना जर परपेंडिक्युलर असतील तर त्यावेळेस a + b इक्वल टू 0 असतो, आणि समजा एकमेकांना जर परपेंडिक्युलर नसतील तर अशा वेळेस त्यामधला जो अँगल आहे तो अँगल काढण्यासाठीचा हा फॉर्म्युला किंवा हा थेरम आहे. आता यापूर्वी आपण 3 थेरम बघितलेले होते, त्यानंतर आता हा चौथा थेरम. यापूर्वी देखील मी तुम्हाला सांगितलेला होता. यामध्ये एकूण 2 थेरम असे आहेत की जे काय अल्टरनेटिव्हली हे परीक्षेमध्ये काय विचारले गेलेले आहेत. अल्टरनेटिव्हली त्यामधला एक म्हणजे कोणता, यापूर्वी आपण घेतलेला, एव्हरी होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय रिप्रेझेंट्स द पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. हा पहिला म्हणजे थेरम नंबर 3. आणि त्यानंतर आता हा थेरम नंबर 4. थेरम नंबर 3 आणि हा थेरम नंबर 4, हा थेरम 4.4. हा एक अतिशय महत्त्वाचा थेरम की जो प्रत्येक वेळेस किंवा बऱ्याच वेळेस हा परीक्षेमध्ये काय विचारला गेलेला आहे. थेरम नंबर 4. याचा जो स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंट काय म्हणतो, द ॲक्यूट अँगल थीटा बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ax² + 2hxy + by² इक्वल टू 0 इज given by tan theta is equal to
tan थीटा इक्वल टू मॉड 2 इंटू रूट एच स्क्वेअर मायनस ए बी बाय ए प्लस बी. हा या चॅप्टरमधला एक महत्त्वाचा थेरम की जो बऱ्याच वेळेस हा काय परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. ओके, एकदम महत्त्वाचा थेरम. आता याचा प्रूफ हा एकदम सोपा आहे. याचा प्रूफ काय एकदम सोपा आहे. आपण यापूर्वी m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2 या दोन्हींच्या आपण काय व्हॅल्यूज काढलेले आहेत. त्या व्हॅल्यूचा यूज करून हा आपण प्रूफ करायचा आहे. त्यानुसार याचं प्रूफ इथे पहिल्यांदा काय केलेलं आहे, m1 अँड m2 बी स्लोप्स ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. म्हणजेच काय केलं आपण, m1 आणि m2 हे काय दोन लाईन्सचे स्लोप्स की हा होमोजेनस इक्वेशन काय दोन लाईन्स रिप्रेझेंट करतोय. त्या दोन्ही लाईन्सचे स्लोप्स आपण काय कन्सिडर केले m1 आणि m2. आपण यापूर्वी m1 आणि m2 m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2 यांच्या व्हॅल्यूज काढलेले आहेत. परत इथं त्या दोन्ही व्हॅल्यूज आपण लिहिलेले आहेत. Therefore m1 plus m2 is equal to minus 2h by b and m1 into m2 is equal to a by b. त्यानंतर परत हा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, दॅट इज m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू m1 प्लस m2 स्क्वेअर मायनस 4 इंटू m1 इंटू m2. यापूर्वीचे जे एक्झाम्पल आहेत त्या एक्झाम्पलमध्ये आपण हा फॉर्म्युला यूज केलेला होता. मग त्यानुसार या फॉर्म्युल्याचा यूज केल्यानंतर m1 मायनस m2 स्क्वेअर इज इक्वल टू m1 प्लस m2 स्क्वेअर मायनस 4 इंटू m1 इंटू m2 यामध्ये व्हॅल्यूज ठेवल्यानंतर m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2 यांच्या व्हॅल्यूज ठेवल्यानंतर हा येईल m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू m1 प्लस m2 ची व्हॅल्यू मायनस 2h बाय b ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू m1 m2 ची व्हॅल्यू a बाय b. आता इथं मायनस नाही घेतला म्हणजे स्क्वेअर केल्यानंतर तो काही प्लस होईल म्हणून तो ऑलरेडी काय प्लस लिहिलं आहे. म्हणून याचा वर्ग 2h बाय बी ब्रॅकेट स्क्वेअर हा केल्यानंतर राहील 4h स्क्वेअर बाय बी स्क्वेअर मायनस 4a बाय बी. हा सॉल्व केल्यानंतर आता इथे काय केलेलं आहे, परत बीनी मल्टिप्लायने डिवाईड केलेलं आहे. हा मायनस 4ab जो आहे याला काय केलेलं आहे, बीनी मल्टिप्लाय केलेलं आहे आणि बीनी डिवाईड केले, जेणेकरून या दोन्हीचा जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर काय सारखा करून घेतलेला आहे. मग हा केल्यानंतर इथं बी स्क्वेअर हा काय येईल तो एलसीएम येईल. हा बी स्क्वेअर एलसीएम काढल्यानंतर वरती न्यूमरेटर येईल 4h स्क्वेअर मायनस 4ab. हा इथं 4h स्क्वेअर मायनस 4ab दोन्हीचा जो डिनॉमिनेटर आहे तो सारखा आहे बी स्क्वेअर, म्हणून हा इथे येईल 4h स्क्वेअर मायनस 4ab बाय बी स्क्वेअर. या न्यूमरेटरमधनं 4 कॉमन काढल्यानंतर h स्क्वेअर मायनस ab डिवायडेड बाय बी स्क्वेअर ॲज इट इज. हा कशाबरोबर याचा लेफ्ट हँड साईड काय m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू हा आलेला आहे 4 इंटू h स्क्वेअर मायनस ab बाय बी स्क्वेअर. देअरफॉर m1 मायनस m2 इज इक्वल टू दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर हा काय येईल प्लस और मायनस 4चा स्क्वेअर रूट 2 आणि याचा स्क्वेअर रूट h स्क्वेअर मायनस abचा स्क्वेअर रूट दॅट इज रूट h स्क्वेअर मायनस ab डिवायडेड बाय बी स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअर रूट येईल b. म्हणजेच m1 मायनस m2 इज इक्वल टू प्लस और मायनस 2 इंटू रूट h स्क्वेअर मायनस ab डिवायडेड बाय b. आता परत आपण 11वीमध्ये एक फॉर्म्युला घेतलेला होता, इफ थीटा इज ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स देन टॅन थीटा इज इक्वल टू मॉड m1 मायनस m2 डिवायडेड बाय 1 प्लस m1 इंटू m2. हा 11वीमध्ये आपण फॉर्म्युला घेतलेला होता स्ट्रेट लाईन्स या चॅप्टरमध्ये. त्याचा परत इथं यूज केलेला, इथे फिगर आहे बघा, ह्या दोन लाईन्स इथं कन्सिडर केलेत y इज इक्वल टू m1x y इज इक्वल टू m2x. त्यामधला हा जो अँगल आहे थीटा, आता हे दोन्ही काय एकमेकांना परपेंडिक्युलर नाहीत, हा आपल्याला काय थीटा काढायचा आहे, ही त्याची फिगर. आता इथं as theta is acute angle between the lines then tan theta is equal to mod m1 minus m2 divided by 1 plus m1 into m2. आता हा जो फॉर्म्युला आहे तो कुठला आलेला आहे, तो आपण 11वीमध्ये घेतलेला होता. हा tan theta is equal to mod m1 minus m2 divided by 1 plus m1 into m2. हा आपण 11वीमध्ये घेतलेला फॉर्म्युला आहे. त्याचा इथे यूज केल्यानंतर m1 मायनस m2 ची किंमत आपण इथे काढलेली आहे, ही प्लस और मायनस 2 इंटू रूट h स्क्वेअर मायनस ab बाय b. ती किंमत इथे सबस्टिट्यूट केली, that is mod plus or minus 2 into root h square minus ab by b divided by 1 as it is. आणि m1 into m2 ची किंमत जी आपण इथं वरती घेतलेली आहे ती म्हणजे कोणती होती, दॅट इज a बाय b. ही ती व्हॅल्यू, त्याची व्हॅल्यू कोणती आहे, दॅट इज a बाय b. ही ती व्हॅल्यू m1 into m2 इज इक्वल टू a बाय b. ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली. हा 1 प्लस a बाय b m1 इंटू m2 ची किंमत. परत हा सॉल्व केल्यानंतर इथं मॉड आहे म्हणजेच प्लस मायनस खातो काय प्लस होईल, दॅट इज
टू इंटू रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय हा इथे सॉल्व केल्यानंतर काय येईल बी इंटू वन म्हणजेच हा बी प्लस ए म्हणजेच ए प्लस बी डिवायडेड बाय बी हा बी आणि हा बी काय होईल कॅन्सल होईल म्हणजेच हा काय येईल टॅन थीटा इज इक्वल टू 2 इंटू मॉड एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय ए प्लस बी हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला टॅन थीटा इज इक्वल टू 2 इंटू रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय ए प्लस बी हा यामधला या स्टेटलाईन या चॅप्टरमधला एक महत्त्वाचा थेरम किंवा हा महत्त्वाचा क्वेश्चन जो बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारलेला गेलेला आहे आणि प्रूफ एकदम त्याचं काय सोपं आहे प्रूफ एकदम सोपं आहे त्यानुसार हा एक थेरम चांगल्या पद्धतीनं प्रिपेअर करा हा एक आणि थेरम नंबर 3 एक या दोन्हीपैकी एक डेफिनेटली हा काय आपल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये असतो आता यापूर्वी आपण दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्याची कंडिशन आपण बघितली होती ती कंडिशन म्हणजे कोणती ए प्लस बी इक्वल टू 0 ए म्हणजेच कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इथं आहे बा ए म्हणजेच काय कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर आणि बी म्हणजेच काय कोइफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर दॅट इज कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर आणि कोइफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर या दोन्हीच्या बेरजेबरोबर काय असतो 0 द लाईन्स इफ द लाईन्स आर परपेंडिक्युलर देन सम ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर अँड कोइफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर इक्वल टू 0 मग आता दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल असतील तर त्यावेळेसची कंडिशन इथं आपण काढलेली आहे तर त्यावेळेसची कंडिशन इथे काय बा लाइन्स रिप्रेझेंटेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 आर कोइन्सिडंट कोइन्सिडंट म्हणजेच काय पॅरलल कोइन्सिडंट म्हणजेच काय पॅरलल एकमेकावरती कोइन्सिडंट म्हणजे काय एकरूप किंवा पॅरलल The lines represented by x square plus 2hxy plus by square equal to 0 are coincident if and only if m1 is equal to m2 यापूर्वी देखील आपण पॅरललची कंडिशन बघितलेली आहे दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल कधी असतात जर त्यांचे स्लोप्स इक्वल असतील तर आता इथे देखील m1 आणि m2 हे काय दोन्ही लाईनचे स्लोप्स आहेत म्हणजेच दोन लाईन्स पॅरलल कधी असतात जर त्यांचे स्लोप्स इक्वल असतील तर म्हणजेच m1 इज इक्वल टू m2 असेल तर याचा अर्थ काय होईल तो देअरफॉर m1 मायनस m2 इक्वल टू 0 ठीक आहे ही आपली पॅरललची कंडिशन मग आता m1 मायनस m2 ची आपण इथं वरती व्हॅल्यू काढलेली आहे m1 मायनस m2 इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 2 इंटू रूट एच स्क्वेअर मायनस ए बी बाय बी ही m1 मायनस m2 ची आहे ती किंमत इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर m1 मायनस m2 इक्वल टू 0 दॅट इज 2 इंटू रूट एच स्क्वेअर मायनस ए बी बाय बी इज इक्वल टू 0 हा बी इथं मल्टिप्लाय केल्यानंतर तो होईल 0 हा 2 इथं डिवाइड केल्यानंतर तो होईल 0 म्हणजे स्क्वेअर केल्यानंतर तो काय एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0 म्हणजे हा सॉल्व केल्यानंतर दॅट इज एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी म्हणजे दोन लाईन्स एकमेकांना कोइन्सिडंट म्हणजेच पॅरलल असतील तर त्याची कंडिशन एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0 किंवा एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी hence the lines represented by x square plus 2hxy plus by square equal to 0 are coincident if and only if h square is equal to ab ही पॅरललची कंडिशन एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी आणि त्यानंतर यापूर्वी आपण बघितलेली परपेंडिक्युलरची कंडिशन ती म्हणजे कोणती ए प्लस बी इक्वल टू 0 या दोन्ही कंडिशन्स इथे काय लक्षात ठेवायचे आहेत यावरची देखील आपल्याला काय एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत हा थेरम नंबर 4 ओके हा देखील चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करा आता इथे काही सॉल्ड एक्झाम्पल दिलेले आहेत सॉल्ड एक्झाम्पल जर तुम्ही चांगल्या पद्धतीने सोडवलात तर याच्या एक्झरसाइजमध्ये जे एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला साधारणतः याच्या एक्झरसाइजमध्ये आपल्याला एकूण 7 एक्झाम्पल दिलेले आहेत एकूण 7 एक्झाम्पल दिलेले आहेत ते 7ही एक्झाम्पल आपल्याला हे काय सोडवता येतील हा एक्झरसाइज 4.2 यामध्ये एकूण 7 एक्झाम्पल दिलेले आहेत एकूण 7 एक्झाम्पल दिलेत हे आपल्याला सर्वच एक्झाम्पल जर आपण सॉल्ड एक्झाम्पल चांगल्या पद्धतीनं जर सॉल्व केला चांगल्या पद्धतीनं समजून सॉल्व केला तर आपल्याला हे 7ही एक्झाम्पल काय सोडवता येतील आता हा 4.4 जो बीट आहे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय आता हा यावर्षी अभ्यासक्रमातून वगळलेला आहे या म्हणजे पूर्वी तुम्हाला मी कोणता भाग वगळलेला आहे त्याची यादी तुम्हाला पाठवलेली आहे त्यानुसार हा 4.4चा जो बीट आहे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय हा आपला वगळलेला आहे तर इथं आपले हे एक्झाम्पल 7 एक्झाम्पल एक्झरसाइज 4.2 मधले हे 7 एक्झाम्पल सोडवायचे हे सोडवण्यापूर्वी इथं जे सॉल्ड एक्झाम्पल आहेत आपल्याला दिलेले आहे साधारणतः हे 5 ते 6 एक्झाम्पल इथं आपल्याला काय
सॉल्व करून दिलेले आहेत. हे सॉल्व एक्झाम्पल आपण जर चांगल्या पद्धतीनं जर प्रिपेअर जर केला, परत परत जर सोडवला, तर यामध्ये जे एक्झरसाईजमध्ये एक्झाम्पल आहेत ते सर्वच एक्झाम्पल आपल्याला काय सोडवता येतील. आता यातले एक दोन एक्झाम्पल पहिल्यांदा आपण मी तुम्हाला देतो, सोडून देतो. सोपे एक्झाम्पल आहेत एकदम. शो दॅट लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 3x² - 4xy - 3y² = 0 आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. एकदम सोपा एक्झाम्पल, 2 ओळीचा हा एक्झाम्पल आहे, एकदम सोपा. मग आता मगाशी आपण परपेंडिक्युलरची कंडिशन घेतली होती. ती परपेंडिक्युलरची कंडिशन फक्त इथे काय लक्षात ठेवायचे, परपेंडिक्युलरची कंडिशन कोणती आहे, a + b = 0. आता इथे a म्हणजेच काय, कोइफिशियंट ऑफ x² आणि b म्हणजेच काय, कोइफिशियंट ऑफ y². दॅट इज a + b = 0. हा जर येत असेल, म्हणजेच a आणि b ची बेरीज घेतल्यानंतर जर तो 0 येत असेल, तर अशा वेळेस ते त्या लाईन्स कशा असतात, एकमेकांना परपेंडिक्युलर. मग आता इथं हा दिलेला जो इक्वेशन आहे 3x² - 4xy - 3y² = 0, हा दिलेला इक्वेशन काय आपल्या होमोजिनियस इक्वेशनशी हा काय कंपेअर करायचा आहे. यापूर्वी देखील आपण कंपेअर केलेला होता. हा आपला होमोजिनियस इक्वेशन आणि हा वरचा जो आहे तो आपला दिलेला इक्वेशन 3x² - 4xy - 3y² = 0 हा आपल्याला दिलेला इक्वेशन आणि हा आपला होमोजिनियस इक्वेशन ax² + 2hxy + by² = 0. हे दोन्ही इक्वेशन्स काय करायचे, कंपेअर करायचे. कंपेअर करून यावरून a, h आणि b च्या व्हॅल्यूज, त्यानुसार a ची किंमत 3, h ची किंमत -2 आणि b ची किंमत -3. आता यापूर्वी आपण कंडिशन बघितली होती, जर दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर m1 × m2 = -1 किंवा a + b = 0 असतो. त्यानुसार a ची किंमत 3, b ची किंमत -3, दॅट इज 3 - 3 = 0. म्हणजेच हा जो दिलेला इक्वेशन आहे 3x² - 4xy - 3y² = 0, हा लाईन जो दोन लाईन रिप्रेझेंट करतोय ते दोन्ही कसे आहेत, एकमेकांना परपेंडिक्युलर. Hence the lines represented by 3x² - 4xy - 3y² = 0 are perpendicular to each other. फक्त जी परपेंडिक्युलरची कंडिशन आहे त्या कंडिशनमध्ये a आणि b च्या व्हॅल्यूज ठेवायचे आणि त्या दोन्हीच्या व्हॅल्यूज ठेवल्यानंतर तो 0 येत असेल तर अशा वेळेस आपल्याला काय म्हणता येईल, दिलेल्या लाईन्स किंवा ज्या दोन लाईन्स रिप्रेझेंट करतोय दिलेला इक्वेशन त्या दोन्ही कसे आहेत, एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. आता या सेकंड एक्झाम्पलमध्ये काय दिलं, शो दॅट द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय x² + 4xy + 4y² = 0. x² + 4xy + 4y² = 0 हा आपल्याला दिलेला इक्वेशन आहे. परत हा दिलेला इक्वेशन काय करायचं आहे, आपल्या या इक्वेशनशी कंपेअर करायचं आहे. कंपेअर करून त्यावरून यांच्या व्हॅल्यूज a = 1, h = 2 आणि त्यानंतर b तो किती, दॅट इज = 4 या त्यांच्या व्हॅल्यूज. मग परत पॅरललची कंडिशन आता आपण मगाशी बघितलेली, ती पॅरललची कंडिशन कोणती, h² - ab = 0 किंवा h² = ab. दोन्हीपैकी एक कोणतीही लक्षात ठेवा, h² - ab = 0 किंवा h² = ab. ही आपली पॅरललची किंवा कोइन्सिडंटची कंडिशन. त्यानुसार h² - ab h ची किंमत आपण काढलेली आहे, दॅट इज 2² मायनस a ची किंमत 1 आणि b ची किंमत 4, दॅट इज 4 - 4 = 0. म्हणजेच h² - ab किती आलं, 0 आला. म्हणजेच देअरफॉर लाईन्स रिप्रेझेंटेड बाय x² + 4xy + 4y² = 0 आर कोइन्सिडंट. एकदम सोपे एक्झाम्पल, 2 मार्काचे हे एक्झाम्पल. 2 मार्कासाठी तुम्हाला काय तुमच्या वार्षिक परीक्षेमध्ये हे एक्झाम्पल काय विचारले जातील. त्यानंतर इथे एक्झाम्पल नंबर 3 दिलेलं आपल्याला. एक्झाम्पल नंबर 3 मध्ये एकूण 5 एक्झाम्पल आपल्याला दिलेत. फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. म्हणजे इथे लाईन्स तुम्हाला दिलेत, त्या लाईन्समधला तुम्हाला ॲक्यूट अँगल म्हणजेच काय, टॅन थीटा तुम्हाला काढायचा आहे, जो आत्ता आपण मगाशी फॉर्म्युला काढलेला होता. टॅन थीटा = mod 2 × √h² - ab / a + b. या फॉर्म्युल्यामध्ये त्या सर्व व्हॅल्यूज ठेवायचे आपल्याला a, b आणि h, आणि तो सॉल्व करून आपल्याला काय त्यामधला ॲक्यूट अँगल म्हणजेच टॅन थीटा किंवा थीटा आपल्याला काढायचं आहे. आता यातला एक एक्झाम्पल मी तुम्हाला घेतोय, मी बाकीचे चारही तुम्ही बघा, समजून घ्या आणि नंतर परत ते सोडवा. ठीक आहे. त्यानंतर पहिला जो एक्झाम्पल आहे x² + xy = 0. यातला पहिला जो एक्झाम्पल आहे तो म्हणजे कोणता आहे, x² + xy = 0. मग यामध्ये
हा दिलेला इक्वेशन हा आपल्या होमोजिनियस इक्वेशनशी कंपेअर करायचं आहे. होमोजिनियस इक्वेशन कोणतं आहे आपला, दॅट इज ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 याच्याशी तो कंपेअर करायचं आहे आणि कंपेअर करून त्यावरून तुम्हाला ए एच आणि बीच्या व्हॅल्यूज लिहायचे. इथं कंपेअर केले, कंपेअरिंग इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय इक्वल टू 0 विथ एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. वी गेट ए इज इक्वल टू 1. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट, एक्स वायचं इथं कोइफिशियंट किती 1, इथे किती 2h इज इक्वल टू 1 म्हणजेच h इज इक्वल टू 1/2. त्यानंतर इथं बी वाय स्क्वेअर नाही आहे, आपल्याला दिलेल्या इक्वेशनमध्ये वाय स्क्वेअर नाही आहे म्हणजे त्याचा कोइफिशियंट किती आहे 0, म्हणून इथे बी इक्वल टू 0. त्यानंतर लेट थिटा बी द ॲक्यूट अँगल बिटवीन दॅम. हा होमोजिनियस इक्वेशन काय दोन लाईन रिप्रेझेंट करतो आणि त्या दोन लाईनमधला जो अँगल आहे तो इथं आपण काय थिटा कन्सिडर केलं आहे. लेट थिटा बी द ॲक्यूट अँगल बिटवीन दॅम, दॅरफॉर टॅन थिटा इक्वल टू, जो आपण फॉर्म्युला आता प्रूफ केलेला होता तो फॉर्म्युला टॅन थिटा इक्वल टू मॉड 2 × रूट h² मायनस ए बी डिवायडेड बाय a प्लस बी, ज्यामध्ये प्रत्येकांच्या व्हॅल्यूज ठेवल्या ए बी आणि एच. हा इथं सॉल्व केला आणि हा सॉल्व केल्यानंतर किती आलेलं आहे, दॅट इज इक्वल टू 1. म्हणजेच टॅन थिटा इज इक्वल टू 1 म्हणजेच थिटा इज इक्वल टू किती आला 45 डिग्री किंवा π/4. या पद्धतीनं आपण काय थिटाची व्हॅल्यू काढायची. याच पद्धतीनं बाकीचे जे 4 एक्झाम्पल आहेत 2, 3, 4 आणि 5 हे तुम्ही घरी सोडवा. आणि शिवाय यापुढे देखील जे एक्झाम्पल्स आहेत दॅट इज एक्झाम्पल नंबर 4 तोही बघा, समजून घ्या आणि त्यानंतर तोही सोडा. याच पद्धतीचा एक एक्झाम्पल एक्झरसाईजमध्ये आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 याप्रमाणे देखील किंवा या टाईपचा एक एक्झाम्पल आपल्याला परत एक्झरसाईजमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन याचे अल्टरनेटिव्ह मेथड देखील इथं दिले. या पद्धतीनं हे एक्झाम्पल तुम्ही आज बघायचे, सोडवायचे, समजून सोडवायचे. सोडत असताना काय समजून सोडवायचे. यापूर्वी देखील तुम्हाला सांगितलेलं आहे, परत सांगतो मी, जे सॉल्ड एक्झाम्पल आहेत ते सॉल्ड एक्झाम्पल जवळपास आपल्या वार्षिक परीक्षेमध्ये जवळपास 40 ते 45% हे विचारले जातात. म्हणून फक्त एक्झरसाईजमधले एक्झाम्पल सोडवलं म्हणजे होत नाही आहे, तर सॉल्ड एक्झाम्पल देखील तुम्ही काय सोडवायचेत. त्यामध्ये जर तुम्हाला कुठे काही समजत नसेल तर परत मला विचारा, ती शंका तुमची मी दूर करेन. तर आज आपण इथंच थांबूत आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये यामधला एक्झरसाईज जो आहे शेवटचा एक्झरसाईज 4.2 ज्यामध्ये एकूण 7 एक्झाम्पल आहेत ते 7 एक्झाम्पल मी तुम्हाला सोडवून देतो. ओके.